नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहरामध्ये सांजावेश गल्लीकडे आलेलो आहोत। सांजावेश गल्लीकडे जात असताना जो पूल आहे, हा पूल ज्या पुलावर आम्ही उभारलो, हा पूल मागील 50 ते 60 वर्षापूर्वी बांधलेला आहे। हा पूल माजी नगर अध्यक्ष नानासाहेब पाटील यांच्या काळामध्ये बांधलेला आहे। या पुलाला 50 ते 60 वर्षे झालेला आहे। आता भ्रष्टाचाराचं एवढं लोण पसरलं गेलं की गेल्या वर्षी बांधलेले पूल आता पडत आहेत, अतोनात नुकसान होत आहे आणि गाड्या पुलावून जात असतील तर गाड्यासह पूल ढासळले गेलेत, अशी परिस्थिती आहे। पण हा पूल धाराशिव शहरातला मेन रोडवर असणारा की हा रोड जो आहे, हा रोड, या रोडच्या बाजूला धाराशिव प्रशाला आहे आणि हे धाराशिव प्रशाला आता हिंगोला बिका मंदिर, हिंगोला बिका असं नावाचं एक मंदिर आहे। हिंगोला बिका हे मंदिर या नदीच्या किनाऱ्यावरच पडलेलं आहे। या नदीमध्ये एवढी घाण आहे, हे घाण, आता हे नदीची घाण स्वच्छ करण्याचं काम नगरपालिकेचं आहे, नगरपालिकेचं। पण नगरपालिका दुर्लक्ष करते आणि नगरपालिका नुसतं या नदीकडं आहे, उस्मानाबाद शहरातल्या रोडकड, नाल्याकड, लाईटकड, या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करते। म्हणजे मूलभूत अधिकार जे आहेत, त्या मूलभूत अधिकार जनतेचे आहेत, या अधिकारावर गदा आणण्याचं काम नगरपालिका करत आहे। आणि नगरपालिकेच्या शिवो मॅडम हे निष्क्रिय अधिकारी म्हणून आमच्या धाराशिव शहराला लाभलेले आहेत। निष्क्रिय अधिकारी वसुधा फड मॅडम यांना वारंवार या नदी, ही भोगावती नदी आहे, ही नदी स्वच्छ करण्यासाठी विविध निवेदन दिले। आता जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार साहेब यांनी हे नदी साफ करण्याचं कबूल केले। नेमकं ही नदी कधी साफ होणार आहे याच्याकडे आता जनतेचं लक्ष आहे। आणि या नदीमध्ये हे घाण, पूर्ण शहराची घाण या नदीच्या माध्यमातून भोगावती नदीनं पूर्ण शहरातली घाण या नदीतून वाहत जाते। हे नदीची घाण स्वच्छ कधी होईल याच्याकडे आता जनतेचं लक्ष आहे। आणि हे बघा, नदीच्या कडेला हे घर आहेत। काय रे बाबा, काय म्हणणं तुझं? लय प्रॉब्लेम आहे आम्हाला या नदीच्या नाल्यामुळे। आमच्या घरात ढास, मास सगळे बेजार झालेत। डुकराचा सुळसुळाट दिसते, डुकर वगैरे आहे। डुकरं येतात, पावसामध्ये साप बाहेर येतात। काय करा, आमच्या घरा इथं सगळे घरात साप निघतात। नदीच्या कडेला जी आहेत ना, ही तुमचीच घर आहेत का? सगळ्या घर आहेत। मग या नदीतून येणारी घाण जी आहे, ती घाण तुमच्या घरामध्ये येते, घरामध्ये येऊन पुन्हा त्यांचा ढास, ते मच्छर बिच्छर ह्याच्यानं आजार उद्भवतात। इकडे आजारामुळं लहान लहान लेकरं आजारी पडतात। आणि ह्या तुमच्या लोकांनी काही निवेदन वगैरे दिलेले आहेत की काय म्हणते? नगर परिषद काम करू म्हणतात त्यांनी, जेसीबी लावलेत। आता नाही म्हणलं तर 2-2.5 महिने झाले, 2-2.5 महिने झाले जेसीबी म्हणतात। जेसीबी लावून आम्ही काम करू, ही करू, ती करू असं म्हणतात। पण काही काम करायची त्यांची काय आम्हाला नाही, असं वाटत नाही की त्यांनी काम करतील किंवा नाही। नदी कशी वाटते? नदी नुसतं इलेक्शन दिवशी येतात इथं सगळे। इलेक्शन झालं तर कोण येत नाही, विचारत नाही कोण। इथं गल्लीला कोण बघायचं? आमच्या बारके लेकरं असतात, त्यांना ढास चालत असतात। तर हे नदीची परिस्थिती आहे। या नदीच्या बाजूला राहणारे जी लोक आहेत, गोरगरीब, या गोरगरीब जनतेच्या घरामध्ये या नदीतली घाण, आता या नदी तुडुंब भरून जाणार आहे पावसाळ्यामध्ये।
त्यावेळेस शेजारच्या घरामध्ये पाणी शिरणार आहे आणि हे घाणीचं साम्राज्य, याच्यामुळं या घरी राहणारे लोक आजारी पडणार आहेत. म्हणजे यांच्या आरोग्याचा धोका नाकारता येणार नाही अशा परिस्थितीची ही नदीची अवस्था आहे. आणि या नदी स्वच्छ करण्याचं काम मला वाटतंय विश्वजित विजयकुमार शिंदे या वकिलानं किमान 1000 ते 1500 लोकांच्या सह्या घेऊन जिल्हाधिकारी साहेबांना याचं एक निवेदन दिलं होतं. मला वाटतंय हे निवेदन 2022ला दिलं असावं आणि त्यावेळेस ही नदी स्वच्छ करतो असं शब्द जिल्हाधिकारी साहेबांनी, सचिन वोंबासे साहेबांनी हा शब्द दिला होता. आता ही शब्द पूर्ण करण्याचं काम कीर्ती किरण पुजार साहेब जिल्हाधिकारी साहेब यांनी सुद्धा दिला की हे नदी स्वच्छ करायची आपल्याला आणि त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश आम्ही वसुधा फड मॅडम नगर पालिकेच्या सीओ यांना दिलेले आहेत. तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये वसुधा फड मॅडम यांना सद विवेक बुद्धी येईल का आणि शहराचा विकास होईल का? नदी, नाले, लाईट, रोड, पाणी या सगळ्या मूलभूत सोयी नगरपालिकेच्या शिवो मॅडम करतील का, याकडेच आता लक्ष आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये या जिल्ह्याचं प्रशासन, या शहराचं नगरपालिकेचं प्रशासन कशा पद्धतीनं काम करते ती येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच धाराशिव शहर विकासासाठी, धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी आणि जनतेच्या विकासाच्या प्रश्न ऐकण्यासाठी, जाणून घेण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.